तर मित्रांनो, कोर्लाई किल्ल्याचा इतिहास असा आहे की इसवी सन 1521 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोर्लाईचा अधिकारी डिओगी लोपिस डी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरू केले. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की निजाम उल मुल्कने पोर्तुगीजांना 300 पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली व 13 सप्टेंबर इसवी सन 1594 अहमदनगर निजामशाह हा पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला. मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला SM क्रिएशन @14 या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहोत अलिबाग येथील कोर्लाई फोर्ट जवळ. तर बघू शकता, आणि हा आपला कोर्लाई फोर्ट आहे. तर चला आपण तोच आज पूर्ण करूया. तर चला मित्रांनो, करूया आता सुरुवात. आम्ही आता जस्ट पायऱ्या चढतोयच. तुम्ही आलात तर तुमच्यासाठी इथे पुढे पार्किंगसाठी जागा आहे. आमची कार आम्ही तिकडे लावलेली आहे. आणि जस्ट म्हटलं इथनं सुरुवातून बाजूला मस्त सुंदर असा व्ह्यू बघा. कोर्लाईचा समुद्र किनारा असा मस्त एकदम एकदम लाटा अशा खळखळत आहेत आणि आवाज पण बघू शकताय तुम्ही. भर उन्हात आता आलेलो आहे. आणि हा आहे कोर्लाईतील लाईट हाऊस. तर फायनली मित्रांनो, आपण लाईट हाऊसला न जाता आपण इथे आता कोर्लाई फोर्टला बाजूनेच रस्ता आहे लाईट हाऊसच्या अगोदर, तिकडनं आपण पुढे निघालो आहे. तर चला बघूया. गेट जर बंद असेल तर रिटर्न. मग तुम्हाला फक्त लाईट हाऊसचा व्ह्यू दाखवेन. तिथे तुम्ही लाईट हाऊसला जर येत असाल तर तिथे प्रत्येकी पर पर्सन 10 रुपये असा एंट्री फी आहे. आणि तिकडे मोबाईलवरती शूट करून देत आहेत, पण ते कॅमेऱ्यावरती नाही बोलले. म्हटलं ठीक आहे, आम्ही नॉर्मल काढून घेऊ. बघूया आता. पहिला फर्स्ट कोर्लाई किल्ला करू, मग पुढचा पुढे. चलिए, पॉवर बँक घेणार होतो ना. हाय चल. गेट बंद आहे का चालू आहे ते पण नाही माहिती ना. काय बोलते, एवढाच दमला तू? अच्छा हा, मी घेऊ का तू? बोर आहे वरती, बोर. अरे वा, स्पेशल बोर आहेत. हां, चला फायनली मित्रांनो, आमचं नशीब आहे वाटतं. फोर्टचा दरवाजा तर आम्हाला दिसलाय खुल्ला. आणि हा लाईट हाऊस बघू शकता. ॲक्च्युली सिग्नल लाईट आहे तिकडेच, त्याच्या खालती लाईट हाऊस आहे. चल चला मित्रांनो, आता फोर्टमध्ये एंट्री करूया. खास आमच्यासाठी दरवाजा उघडा आहे वाटतं. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही समोरच भक्कम अशी तटबंदी अजून सुस्थितीत दिसत आहे. जुनं बांधकाम दिसत आहे. हा गेट आत्ताच्या काळातला आहे, बघू शकता. आणि आम्ही आता सरळ आतमध्ये एंट्री केली तर समोरही बघू शकता तटमध्ये अशा दोन्ही साईडला मजबूत आहेत, अजूनपर्यंत टिकलेले आहेत.
याच गोष्टीसाठी येत असतो, शांततेसाठी. हा? प्रदीप दमलाय माझी वजन बॅग घेऊन. कॅमेऱ्याचे असिस्ट घ्यावे लागतातच सर्व शेवटी. चला पहिला आपण लेफ्ट साईडला पहिलाच दरवाजा आलेला आहे. आता का सर्व भग्न अवस्था. ते बघू शकता इथे पहारे ठेवण्यासाठी अशा जंगे आहेत. करून कोण सैनिक आले खालतून, कोणी दुश्मन आले त्यांच्यावर मारा करण्यासाठी अशी जागा आहेत. आता तरी इथे काही दिसत नाही खाली. इथून ही व्ह्यू मस्त दिसतोय. तर इथूनही खाली जायला एक बुरुज आहे वाटते खाली. चला तो पण एक्सप्लोर करतो जरा. वरचे छत सर्वच मोडलेले आहेत, बऱ्यापैकी थोडा आहे. आणि इथे काय समोर, इथेही सेम असंच आहे. त्याच्या सर्व गड किल्ल्यांना झाडांनी वेढा घातलेला आहे. आदर्श मात्रे करतोय मस्तपैकी व्हिडिओ शूट. मित्रांनो, हा एक पायरी मार्ग आहे. हा एक रस्ता दिसत आहे, बघू शकता. खाली जाऊन येऊया. तिकडनं रस्ता नसेल. कोर्लाईच्या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगीजांनी केलेली आहे. या किल्ल्यामध्ये सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते. डियोगी लोपिस डी सिकेर या पोर्तुगीजांच्या गव्हर्नर याने कोर्लाई गाव हे अलिबाग मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून 22 किमी अंतरावर आहे. कोर्लाई रोह्याकडूनही मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोर्लाई पासून वसईपर्यंतच्या आपल्या प्रांताचे रक्षण केले. तर मित्रांनो, कोर्लाईचा किल्ला एका चिंचोल्या डोंगरावर बांधलेला आहे. मुख्य रस्ता व डोंगर एका निमुळत्या भूशिराने जोडला गेला आहे. या भूशिरावरून लहान वाहने जाऊ शकते. असा गाडी मार्ग कोर्लाई गावातून किल्ल्यापर्यंत जातो. हे अंतर 2 किलोमीटर आहे. असलेला कोर्लाई किल्ला किलोमीटर भर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण 30 मीटर पेक्षा याची रुंदी जास्त नाही. 80 ते 90 मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे. तर एक्झॅक्टली इथले वास्तू कशाचे काय काहीच आयडिया नाही आहे. कारण इथे काही या गडाचं काही संवर्धन होताना दिसत नाही आहे. आणि कोणी इथे भटकती नाही असं वाटतंय मला. एकंदरीत पूर्ण गड असा शांत आहे. आणि या साईडला बघू शकता, इथे तरी काही दिसत नाही आहे, पण इथे एक तोफ दिसत आहे. इथे अजूनही साबूत आहे तोफी पूर्वीच्या काळातली. समुद्र मार्ग आणि हा बघू शकता, चष्मा घालून दिसत नाही. सुंदर असा व्ह्यू दिसत आहे मस्तपैकी. अशी जागा की जेणेकरून चारी साईडनी लक्ष देता येईल असा पूर्ण समुद्र किनाऱ्यावरती अशी जागा आहे. ते बरेच बुरुज ढासळलेले आहेत. काही वास्तू दिसत आहेत. तर आपण चला ॲटलिस्ट याच्यात तरी घुसूया.
पूर्वीचं बांधकामच बघू शकता कसं होतं ते. आता थोडी डागडोजी थोडी बहुत केलेली वाटते, कारण पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी ढासळलेल्या पण दिसतात त्याच्यातल्या. तुम्हाला हाच किल्ला आम्ही ड्रोनच्या माध्यमातूनही दाखवेन. पहिला आपण असंच एक्सप्लोअर करूया थोडं. बघू शकता चारी साईडला असा मस्तपैकी समुद्र किनारा आणि सुंदर असा आमच्या गाड्या तिकडे अशी पार्क लावलेली आहे. ते पार्किंगला काहीच प्रॉब्लेम नाही जागेचा. चला, फक्त एक रस्ता आहे, येणार तर थोडा स्लो गाडी आरामात आणावी. तुम्हाला जेवढा लवकरात लवकर एक्सप्लोअर करता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला रिटर्न पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. एकंदरीत उन्हाच्या ह्याच्यात आलोय, पण चला हा शेवटचा राहिलेला आहे आता. पण ह्याच्यात एंट्री करूया. नाही आहे पुढे वाटतं. चला, सध्याला सुशोभीकरणाचं काम चालू आहे. हा बेलच आहे ना? हा, बेलाचं झाड आहे. हो रे, बेल आहे तो, बेल. शंकर महादेवांचं मंदिर आहे. चला थोडं दर्शन घेऊया आलोय तर. चला इथे झालं. आपण आता पुढची वास्तू काय आहे ते बघूया. हा, इथे बहुतेक पाण्याचे टाके दिसत आहे. बघूया. वर पाणी वाटतं. होय, फुल पाण्यासाठी. अगोदरच आहे काय पूर्ण इथे जाईल. ह्या पाणीसाठा इथून होतो वाटतं जमा. ओके, इथे सर्व फडके वाडे दिसतात सर्व. देवी आपल्या पाटलाला पाण्याचं मस्त केलंय बघा, पाणी यायला. ही पूर्ण वाटते मेन्याची रूम असेल, राजवाडा बोलता येईल. तिथे खाली जाऊन काय अर्थ नाही. खाली असेल जागा कुठेतरी. नाही तिथे वाडे दिसतात सर्व. पूर्ण हेच आहे. चल जाऊन बघूया. इथून ना तिथून असेल, त्या साईडने रस्ता असेल.
कुठून रस्ता आहे? आपण उलटा चालतोय. बरं झालं आपल्यासाठी मोकळं होतं. इथे एक जागेवरती नाही तर काय तर म्हणून तर अगोदर घुसवली इथे. अच्छा, इथे एक बघू शकता तोफ आहे. या सारख्याच्या प्रमाणे वाटते जुना आहे की नाही. इथे बहुतेक किती दिसत आहेत तोफ? 1 2 3 आणि ही 4थी. या बुरुजावर 4 तोफ आहेत. पण थोडे तुटक्या अवस्थेत दिसत आहे. असं वाटलं छोटं आहे. चल म्हटलं आता शेवट असेल. नाही इथून नाही उडी मारू इथून. तिकडनं. चल चला चला पटपट एक्सप्लोअर करूया. आमच्याकडे वेळ कमी आहे. उतरल्यावर चहा नाही लागत. बनवूया इथेच. बनवूया इथेच. मला वाटलं असेल छोटा. आता वरती आल्यानंतर समजतो अजून मोठं आहे. हा? म्हटलं काहीच नसेल एक्सप्लोर करायला. बरेच आहे. तुटलंय सर्व. मोड कधीच पडलेलं आहे. तर इथेही खाली जायचा मार्ग आहे काहीतरी. तिकडनं येताना खाली मध्ये येताना येऊ. पहिलं वरचं सर्व एक्सप्लोर करून येतो. मागे. हा बहुतेक यांचं चर्च असेल असं वाटतं. जाऊन येऊ काय ते. वरची डायरेक्ट दगडांची अखंड होती वाटतं. पडले. आणि इथे काय ही एंट्री अशी काय बंद केली. ते किती वरती जाण्यासाठी रस्ता असावा बंद केलेला आहे. आता इथे काय होतं माहिती नाही. हे चर्चच वाटते मला तरी. हां मग इंग्रजांचे सर्व हे चर्च लोकांचेच असतात यामध्ये. चालेल. इथे पण आपले अजय आहेत, सोनाली आलेच इथे. सर्वांनी आपापली नावं गोंधवलेलीच आहेत इथे. आणि इथे बऱ्यापैकी झाडं लावलेली दिसतात नारळ माडाची वगैरे. चलिए. तर तिकडनं जाऊ. तिकडनंच रस्ता आहे ना. नशीब तो आला म्हणून आपल्याला खुल्ला भेटलाय. तर बहुतेक हा शेवट असेल ना. काय अजून समजत नाही ना एंड याचा. पण खोल्या आहेत बहुतेक. असेल कसला तरी साठा ठेवायचा दारू गोळा वगैरे काहीतरी. नाही 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 इथनं जाऊ का. अरे त्यांचं साठा वगैरे असेल कसला सागं दारू गोळा बोल काहीतरी ठेवायचा. धान्य कोंब वगैरे. संपलं. बहुतेक आपला शेवट आलेला आहे. सर्व खोल्यात दिसत आहेत सर्व. इथेही 2 अशा तोफा दिसत आहेत बघू शकताय.
माझ्याकडून जेवढं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो तेवढा दाखवण्याचा प्रयत्न करतो तेवढा दाखवते तुम्हाला. ते बऱ्याच तोफा दिसत आहेत मित्रांनो. ही बघा तोफ. अशा प्रत्येक ठिकाणी तोफा दिसत आहेत, पण आपल्या बऱ्याच गड किल्ल्यांवरती अशा तोफा दिसून येत नाहीत. काही मोडकळी झालेल्या आहेत, काही कुठे नाही गेल्या, काही गेल्या, काहीच पत्ता नाही. हे काय एक तोफ बघू शकता. सर्व तोफांमध्ये बघतो तुम्ही ते ॲक्च्युली ही जागा प्रत्येक महाराजांच्या गड किल्ल्यांवरती खेळ मारलेले आहेत, जेणेकरून कोणी तोफ लावू नये. पण इथे मला तरी दिसत आहे. आता आपण आलेलो आहे शेवटचा टोक. खाली असा कोरलाई गाव. इथे बहुतेक आपला प्रजासत्ताक दिन वगैरे साजरा करत असतील बहुतेक, कारण खूप मोठी जागा आहे. बऱ्यापैकी ही गोष्ट चांगली केलेली दिसत आहे. म्हणजे या गडावरती आपला 15 ऑगस्ट प्रजासत्ताक दिन साजरा होतो. हे आमचं प्रदीप बसला आता डोकं धरून. डोंगर मेलो. कसं मेलो दमलो. सर असा मित्रांनो शेवटच्या टोकावर आम्ही आलेलो आहे फायनली. हा बघू शकता किल्ला. आता तुम्हाला मी ड्रोनच्या माध्यमातून दाखवतो हा किल्ला कसा आहे तो. चला.
तर मित्रांनो आता आपलं फायनली झालेलं आहे सर्व गड फिरून. आणि तुम्हाला ड्रोन शॉट कसे वाटले नक्कीच सांगा कमेंटमध्ये. जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब तर नक्कीच करा. आता व्हिडिओचं एंड थोडं पुढे जाऊन करतो. कुठून आलो? इथून इथून इथून. अरे उधर क्या रूम में जा रहा है? क्या कौन से रूम में जा रहा है? कुठे राहायला जायचं तुला? तर मित्रांनो मग अशी म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला इथला लास्टचा आता खालती काय व्ह्यू दाखवतो. चला तिकडं व्ह्यू चांगला असेल तर आपण एंड व्हिडिओचा तिकडेच करू. आता ड्रोन बघू शकताय. हां तर मग खाली काय असेल माहिती जाऊन मतलब नाही वाटतं. आवडता तेवढाच होता. मित्रांनो मागाशी बघितल्याप्रमाणे आतला इथला एक राहिलेला दाखवायचा तुम्हाला. हा एक दाखवतो वरती काय येतो सर्व असा देखरेखीसाठी जागाचा. इथेही 2 तोफ दिसत आहेत, म्हणजे ते बऱ्याच तोफ दिसत आहेत. तर तोफांवरती नाव आहे. हा 10 नंबर आहे तोफ, ती 11 नंबर तोफ आहे. जे आता एवढं तरी सध्याला दिसले. तर मित्रांनो आता आपला गड पूर्ण बघून झालेला आहे आणि हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे, कारण पुन्हा तेच दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्ही ऑलरेडी बघितलं असणारच. मला जेवढं एक्सप्लोअर करता आलं तेवढं केलं आहे. चला मी घेतो रजा आता. आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. जय शिवराज, जय जिजाऊ, जय शंभूराजे. आणि चला मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. आणि प्लीज थोडं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, तरच हा चॅनल ग्रो होऊ शकतो. काही कारणास्तव प्रत्येक वेळेस इथे व्हिडिओ टाकता येत नाहीत, पण जेवढं जमतो तेवढं करतो आहे मी. चला बाय.